कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे 1920 साली झालेल्या ऐतिहासिक बहिष्कृत परिषदेच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या परिषदेतूनच खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाची सुरुवात झाली असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत संमत 15 ठरावांनी बाबासाहेबांच्या पुढील सामाजिक आणि घटनात्मक लढ्याची दिशा ठरवली असं त्यांनी नमूद केलं। आमदार अशोकराव माने यांनी माणगावच्या विकासासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा विकास आराखडा लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती दिली। कार्यक्रमात होलोग्राफिक शो, अभिवादन, सांस्कृतिक सादरीकरण याद्वारे इतिहास जिवंत करण्यात आला। आप्पासाहेब पाटील यांनी 2 महापुरुषांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचं ऐतिहासिक कार्य केलं आहे। आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AI युगातही महापुरुषांचा खरा इतिहास विसरू नका असे आवाहन माजी आमदार राजीव आवळे यांनी केलं। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, आप्पासाहेब पाटील यांचे वंशज दिलीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह अनेक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।